ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಪಂಚಾಚಾರ್ಯರದೊಂದು ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಶ್ರೀ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ ವಂದನೆ, ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗಭಿನಂದನೆ. ಪಂಚಪೀಠಾಧೀಶ ಜಗದ್ಗುರುಗಳೈವರಿಗೆ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ, ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ. ಶ್ರೀ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ ವಂದನೆ, ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗಭಿನಂದನೆ. ಪಂಚಪೀಠಾಧೀಶ ಜಗದ್ಗುರುಗಳೈವರಿಗೆ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ, ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ. ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ಹಿರಿತನವ ಕಾಣುವ, ಅರಿಯದನ್ನು ಅರಿವಾಗಿಸಿ ತೋರುವ. ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ಹಿರಿತನವ ಕಾಣುವ, ಅರಿಯದನ್ನು ಅರಿವಾಗಿಸಿ ತೋರುವ. ತೋರಿದನ್ನು ಕುರುವಾಗಿಸಿ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ನೀಡುವ. ತೋರಿದನ್ನು ಕುರುವಾಗಿಸಿ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ನೀಡುವ. ಕಸದಲ್ಲಿ ರಸವನ್ನು ಅರಸುವ ಗಿರಿಭಾವ, ಆರಸದಲ್ಲಿ ಸಮರಸವ ಬೆರೆಸುವ ಸಮಭಾವ. ಸಮರಸದಲ್ಲಿ ಶಿವ ಸಮತೆಯ ಕಾಣುವ ವೀರಶೈವರ. ಶ್ರೀ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ ವಂದನೆ, ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗಭಿನಂದನೆ. ಪಂಚಪೀಠಾಧೀಶ ಜಗದ್ಗುರುಗಳೈವರಿಗೆ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ, ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ. ಜೀವಾತ್ಮ ಪರಮಾತ್ಮನ ಕಿರಣ ಎಂಬ ಸಾಕ್ಷಿ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಧಾರಣ. ಜೀವಾತ್ಮ ಪರಮಾತ್ಮನ ಕಿರಣ ಎಂಬ ಸಾಕ್ಷಿ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಧಾರಣ. ಅಂತ ಶ್ರೀಲಿಂಗಿಗೆ ಜನನ ಮರಣ ಇಲ್ವೆನ್ನುವ. ಅಂತ ಶ್ರೀಲಿಂಗಿಗೆ ಜನನ ಮರಣ ಇಲ್ವೆನ್ನುವ. ಜನಿತಕ್ಕೆ ಲಿಂಗೋದ್ಭವವೆನ್ನುವ, ಮರಣಕ್ಕೆ ಲಿಂಗೈಕ್ಯವೆಂದೆನ್ನುವ. ಸೃಷ್ಟಿ ಸ್ಥಿತಿ ಲಯ ಲಿಂಗ ಲೀಲೆ ಎನ್ನುವ ಶಿವಪಥವ. ಶ್ರೀ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ ವಂದನೆ, ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗಭಿನಂದನೆ. ಪಂಚಪೀಠಾಧೀಶ ಜಗದ್ಗುರುಗಳೈವರಿಗೆ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ, ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ. ಜೀವಿಗೆಯ ದೇವ ಪಟ್ಟ ಕಟ್ಟುವ, ಆ ದೇವರಿಗೆ ಜೀವ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸುವ. ಜೀವಿಗೆಯ ದೇವ ಪಟ್ಟ ಕಟ್ಟುವ, ಆ ದೇವರಿಗೆ ಜೀವ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸುವ. ಜೀವದೇವರಲ್ಲಿ ನಿಜದ ಅಭಿನ್ನತೆಯ ಸ್ಥಾಪಿಸುವ. ಜೀವದೇವರಲ್ಲಿ ನಿಜದ ಅಭಿನ್ನತೆಯ ಸ್ಥಾಪಿಸುವ. ಮತ್ಸ್ಯಲೋಕವನ್ನು ಸತ್ಯಲೋಕಗೈಯುವ, ಧರ್ಮಕ್ಕೆ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕಾರಗೈಯುವ. ಭವಕ್ಕೆಲ್ಲಕ್ಕೆ ಶಿವ ದೀಕ್ಷೆಯ ಕೊಡುವ ವೀರಶೈವರ. ಶ್ರೀ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ ವಂದನೆ, ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗಭಿನಂದನೆ. ಪಂಚಪೀಠಾಧೀಶ ಜಗದ್ಗುರುಗಳೈವರಿಗೆ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ, ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ, ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ, ಪ್ರಣಾಮ ದರ್ಪಣೆ. ಶರಣ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಪರಿಚ್ಛೇದಃ ಪ್ರಾಣಲಿಂಗಿನಃ ಪಂಚವಿಧಸ್ಥಲ ಪ್ರಸಂಗಃ. ಪ್ರಾಣಲಿಂಗಿಸ್ಥಲಂ ಅಗಸ್ತ್ಯ ಉವಾಚ.
भक्तो महेश्वरस्तेति प्रसादिति विबोधितः एक एव कथं चेष्टः प्राणलिङ्गीति कथ्यते। श्रीरेणुक उवाच भक्तो महेश्वरश्रेष्ठ प्रसादिति च कीर्तितः कर्म प्रधान्ययोगेन ज्ञानयोगस्य कथ्यते। लिङ्गं चिदात्मकं ब्रह्म यद्भक्तिः प्राणरूपिणी तद्रूपलिङ्गविज्ञाने प्राणलिङ्गीति कथ्यते। प्राणलिङ्गिस्थलं ते तत् पञ्चस्थलसमन्वितं प्राणलिङ्गस्थलं छादौ प्राणलिङ्गार्चनं ततः। शिवयोगसमाधिश्च ततो लिङ्गनिजस्थलम् अङ्गलिङ्गस्थलं चाथ क्रमादेष्टां विभोज्यते। अत प्राणलिङ्गिस्थलं प्राणपानसमाघातात् खण्डमध्याद्य दुस्थितं प्राणलिङ्गं तदा ख्यातं प्राणपानानिरोधिभिः। प्राणो यत्र लयं याति भास्करे तुहिनं यथा तत्त्वाणलिङ्गमुद्दिष्टं तथारि स्यात् तदा कृतिः। ज्ञानिनां योगयुक्तानाम् अन्तः स्फुरति दीपवत् चिदाकारं परं ब्रह्म लिङ्गमुच्चेन भाव्यते। अन्तः स्थितं परं लिङ्गं ज्योतिरूपं शिवात्मकं विहाय भाव्यलिङ्गस्य विमूढा इति कीर्तितः। संलिङ्गं परामूर्ति परामर्शि भाव्यवस्तु पराज्ञकः यः सदा वर्तते योगी प्राणलिङ्गी स मुच्यते। मायाविकल्पजं विश्वं येयं सच्चित्य नित्यशः चिदानन्दमये लिङ्गे विलीनः प्राणलिङ्गवान्। सत्ता प्राणमयी शक्तिः सद्रूपं प्राणलिङ्गकम् तस्माम्बर स्वविजान्यात् विज्ञानात् प्राणलिङ्गीति कथ्यते इति। प्राणलिङ्गिस्थलम् अत प्राणलिङ्गार्चनस्थलम् अन्तर्गतं चिदाकारं लिङ्गं शिवमयं परं पूज्यते भाव्यपुष्पैर्यत्
प्राणलिङ्गार्चनं इति तत् अतः परण संसृष्टे सूक्ष्माम्बरशोभिते मूर्धन चन्द्रविगल सुधासेखादिशीतले ब्रह्मेन्द्रियानवद्वारे बोधदीपे हृदालये पद्मपीठे समासीनं चिल्लिङ्गं शिव विग्रहम् भावयित्वा सदा कालं पूजयेत् भाववस्तुभिः क्षमाभिषेक सलिलं विमुक्तो वस्त्रमुच्यते सत्यमाभरणं प्रोक्तं वैराग्यं पुष्पमालिका गन्धं समाधिसम्पत्ति अक्षता निरहङ्कृतिः श्रुत्वा द्रूपो महाज्ञानं जगद्वास्तिप्रदीपिका भ्रान्तिमूल प्रपञ्चस्य निवेद्यं तन्निवेदनं मौनं घण्टापरिस्पन्दं ताम्बूलं विषयार्पणम् विषयाभ्रान्तिराहित्यं तत्र दक्षिणकल्पना बुद्धेस्तथातिका शक्तिः नमस्कार क्रियामथा एवं मिथ्याभावशुद्धिः उपचारैर्दूपितैः त्रैः प्रत्यन्मा कामना भूत्वा पूजये लिङ्गमातरम् इति प्राणलिङ्गार्चनस्थलम् अथ शिवयोगसमाधिस्थलम् अतः क्रियारतस्वास्य प्राणलिङ्गार्चनक्रमेः शिवात्मध्यान सम्पत्ति समाधिरिति कथ्यते सर्वतत्रोपरि गतं सच्चिदानन्दभासुरं स्वप्रकाशमणि निर्देशम् अवाज्ञान सगोचरम् उमाख्ययामाशत्वा दीपितं चिद्रूपया हंसरूपं परात्मानं सोऽहं भावेन भावये तदेकतानथा सिद्धिः समाधि परमो मतः परब्रह्म महालिङ्गं प्राणो जीवः प्रकीर्तितः तदेकभावमानात् समाधिस्थितः परिकीर्तितः अन्तः चक्ररूढाग्नि पङ्कजानि विभावयेत्
ब्रह्मादिस्थानभूतानि भूमध्यातानि मूलतः भ्रूमध्याद्वारभागेतु सहस्रदलमभुञ्जमं भावये तत्र मिलनं चन्द्रबिम्बं तदन्तरे सूक्ष्मरुद्र विज्ञाय तत्रैलासं पदं विदुः तत्र स्थं भावयच्च बुद्धं सर्वकारणकारणम् बहिर्वास न या विश्वं विकलार्थं प्रकाशते अन्तर्वासित चित्तामान् आत्मनन्दः प्रकाश्यते आत्मा रमणि संयुक्तेन प्रमोदमथनात् श्रुतिः ज्ञानहीनादयेत् सर्वं पाशजालं जगन्मयम् विषकृच्छस्य पञ्चक्लेशापलाशिनः वेदने कर्ममूलस्य परशुभाशिवभावनः अज्ञान कारिणः संहृतात्मनः शिवध्यानं तु संसार तमास छन्द भास्करः तदेकतानथा सिद्धिः समाधि परमो मतः इति शिवयोग समाधिस्थलम् लिङ्गनिजस्थलं स्वार्थं शिवलिङ्गस्य प्रत्यक्षानुभवस्थितिः यस्वेन परलिङ्गस्य निजमित्येच्यते बुद्धेः ब्रह्म विष्णुदयो देवः सर्ववेदान्त यस्तुतः लीयन्ते यत्र गम्यन्ते लिङ्गं ब्रह्म केवलम् चिदानन्दमयः साक्षात् शिव एव निरञ्जनः लिङ्गमित्येच्युते जते नान्यात् यतः स्वादिश्च सम्भवः बहुनात्र किमुक्तेन लिङ्गमित्येच्यते बुद्धेः शिवाभिदं परब्रह्मं ब्रह्म चिद्रूपं जगदास्पदम् वेदान्तवाक्यजां विद्यां लिङ्गमाहुस्तथा परे तत्सज्ञानरूपत्वात् लिङ्गस्य ब्रह्मरूपिणः अव्यक्तं लिङ्गमित्याहुः जगतां मूलकारणं लिङ्गी महेश्वर शेति मतमेतद संगतम् सो सूर्यो
न सूर्यो भाति तद्रेतुः न मिद्यन च पावकः न तारका महालिङ्गे द्यूतमाते परात्मनि ज्योतिर्मयं परं लिङ्गम् श्रुतिहार शिवात्मकं तस्य भासा सर्वमिदं प्रतिभाति सह संशयः न संशयः लिङ्गनास्ति परं तत्त्वं यदस्मात् ज्ञायते जगत् यद्धेतद्रूपतां तत्रे यत्तद्रलयन्मक्ष्वते तस्मालिङ्गं परं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणं निजरूपमिति ध्यानात् तदस्वस्था प्रजायते इति लिङ्ग निजस्थलम् अत लिङ्ग निजस्थलम् अङ्गलिङ्गस्थलम् ज्ञानमङ्गमिति प्राहुः न्यायं ह्यं लिङ्ग सनातनं विद्यते तद्वयं यस्य सोलिङ्गलिङ्गति कीर्तितः अङ्गे लिङ्गं समारुढं लिङ्गे उपस्थितम् एतदस्तित्वद्वयं यस्य सद्वेदलिङ्गवान् ज्ञाताय सततं लिङ्गं स्वान्तस्थं ज्योतिरात्मकं पूजयेत् भावयन्नित्यं तं विद्यागङ्गलिङ्गनम् न्यायेते लिङ्गमेव्यष्टं सर्वे शास्त्रे सनातने ब्रह्मेति विश्वदामेति विमुक्तोपदमित्यति मुक्तिरूपमिदं लिङ्गम् इति यस्य मनस्थितिः न मुक्तो देहयोगेऽपि स ज्ञानी स महागुरुः अनादिनिधनं लिङ्गं कारणं जगतामिति येना जानन्ति ते मूढ मोक्षमार्गे बहिष्कृतः यः प्राणलिङ्गार्चना भावपूर्वैः धर्मैरुपेतः शिवभावितात्मः तात्य स एवातुर्यपरिकीर्ततोऽस्थौ संविद्विफलकार्चराण विधानः इति अङ्गलिङ्गस्थलम् ॐ तत्सत् इति श्री शिवगीतेषु सिद्धान्तगमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्य संवादे
वीरशैव धर्मनिर्णये श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धान्त शिखामणौ प्राणलिङ्गस्थलादि पञ्चविधस्थल प्रसङ्गो नाम द्वादश ಪರಿಚ್ಛೇದಃ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಪ್ಪ. ಶಾರದಾ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ದ್ವಾದಶ ಪರಿಚ್ಛೇದಃ ಪ್ರಾಣಲಿಂಗಿನ ಪಂಚವಿಧ ಸ್ಥಳ ಪ್ರಸಂಗಃ. ಪ್ರಾಣಲಿಂಗೇ ಸ್ಥಳಂ ಅಗಸ್ತ್ಯ ಉವಾಚ ಭಕ್ತೋ ಮಾಹೇಶ್ವರಶ್ಚೇತಿ ಪ್ರಸಾದೀತಿ ನಿಬೋಧಿತಃ ಏಕ ಏವ ಕಥಂ ಚೈಷಃ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀತಿ ಕಥ್ಯತೆ. ಶ್ರೀರೇಣುಕ ಉವಾಚ ಭಕ್ತೋ ಮಾಹೇಶ್ವರಶ್ಚೈಷ ಪ್ರಸಾದೀತಿ ಚ ಕೀರ್ತಿತಃ ಕರ್ಮ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಯೋಗೇನ ಜ್ಞಾನಯೋಗೋಸ್ಯ ಕಥ್ಯತೆ. ಲಿಂಗಂ ಚಿದಾತ್ಮಕಂ ಬ್ರಹ್ಮ ತಚ್ಛಕ್ತಿ ಪ್ರಾಣರೂಪಿಣಿ ತದ್ರೂಪಲಿಂಗ ವಿಜ್ಞಾನಿ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀತಿ ಕಥ್ಯತೆ. ಪ್ರಾಣಲಿಂಗೇ ಸ್ಥಳಂ ಚೈತ ಪಂಚಸ್ಥಳ ಸಮನ್ವಿತಂ ಪ್ರಾಣಲಿಂಗೇ ಸ್ಥಳಂ ಚಾದೌ ಪ್ರಾಣಲಿಂಗಾರ್ಚನಂ ತತಃ. ಶಿವಯೋಗ ಸಮಾಧಿಶ್ಚ ತತೋ ಲಿಂಗ ನಿಜ ಸ್ಥಳಂ ಅಂಗಲಿಂಗ ಸ್ಥಳಂ ಚಾತ ಪ್ರಮಾದೇಶಾಂ ವಿಧೋಚ್ಯತೆ. ಅಥ ಪ್ರಾಣಲಿಂಗೇ ಸ್ಥಳಂ ಪ್ರಾಣಾಪಾನ ಸಮಾಘಾತಾತ್ ಕಂದಮಧ್ಯಾದ್ಯದುಕ್ತಿತಂ ಪ್ರಾಣಲಿಂಗಂ ತದಾಖ್ಯಾತಂ ಪ್ರಾಣಾಪಾನ ನಿರೋಧಿಭಿಃ. ಪ್ರಾಣೋ ಯತ್ರ ಲಯಂ ಯಾತಿ ಭಾಸ್ಕರೇ ತುಹಿನಂ ಯಥಾ ತತ್ಪ್ರಾಣಲಿಂಗಮುದ್ದಿಷ್ಟಂ ತದ್ಧಾರಿ ಸ್ಯಾತ್ ತದಾಕೃತಿಃ. ಜ್ಞಾನಿನಾಂ ಯೋಗಯುಕ್ತಾನಾಂ ಅಂತಃಸ್ಫುರತಿ ದೀಪವತ್ ಚಿದಾಕಾರಂ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ಲಿಂಗಮಜ್ಜೈರ್ನ ಭಾವತೆ. ಅಂತಸ್ಥಿತಂ ಪರಂ ಲಿಂಗಂ ಜ್ಯೋತಿರೂಪಂ ಶಿವಾತ್ಮಕಂ ವಿಹಾಯ ಬಾಹ್ಯಲಿಂಗಸ್ಥಾ ವಿಮೂಢಾ ಇತಿ ಕೀರ್ತಿತಾಃ. ಸೌವಿಲ್ಲಿಂಗ ಪರಾಮರ್ಶಿ ಬಾಹ್ಯವಸ್ತು ಪರಾನ್ಮುಖಃ ಯಃ ಸದಾ ವರ್ತತೆ ಯೋಗಿ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀ ಸ ಉಚ್ಯತೆ. ಮಾಯಾ ವಿಕಲ್ಪಜಂ ವಿಶ್ವಂ ಹೇಯಂ ಸಂಚಿತ್ಯ ನಿತ್ಯಶಃ ಚಿದಾನಂದಮಯೀ ಲಿಂಗೇ
विलीन प्राणलिङ्गवान् सत्ता प्राणमयी शक्तिः सद्रूपं प्राणलिङ्गकम् तत्सामरस्य विज्ञानात् प्राणलिङ्गेति कथ्यते इति प्राणलिङ्गे स्थलम् अथ प्राणलिङ्गार्चनस्थलम् अन्तर्गतं चिदाकारं लिङ्गं शिवमयं परम् पूज्यते भावपुष्पैर्यत् प्राणलिङ्गार्चनं हि तत् अन्तःपवनसंस्पृष्टे सुसूक्ष्माम्भरसो शोभिते मूर्धन्ये चन्द्रविकलत् सुधासे कातिशीतले बद्धेन्द्रियनवद्वारे बोधदीपे हृदालये पद्मपीठे समासीनं चिल्लिङ्गं शिवविग्रहम् भावयित्वा सदा कालं पूजयेत् भाववस्तुभिः क्षमाभिषेकसलिलं विवेको वस्त्रमुच्यते सत्यमाभरणं प्रोक्तं वैराग्यं पुष्पमालिका गन्धसमाधिसम्पत्तिः अक्षतानिरहं कृतिः श्रद्धा धूपो महाज्ञानं जगद्भासि प्रदीपिका भ्रान्तिमूलप्रपञ्चस्य निवेद्यं तन्निवेदनम् मौनं घण्टापरिस्पन्दः ताम्बूलं विषयार्पणम् विषयभ्रान्तिराहित्यं तत्प्रदक्षिणकल्पना बद्धे तदात्मिका शक्तिः नमस्कार क्रियामता एवं विद्यैर्भावशुद्धैः उपचारैरदूषितैः प्रत्युन्मुखमना भूत्वा पूजये लिङ्गमान्तरम् इति प्राणलिङ्गार्चनस्थलम् अथ शिवयोगसमाधिस्थलम् अन्तःक्रियारतस्यास्य प्राणलिङ्गार्चनक्रमैः शिवात्मध्यानसम्पत्तिः समाधिरिति कथ्यते सर्वतत्त्वोपरि सच्चिदानन्दभासुरम् स्वप्रकाशमनिर्देशम् अवाङ्मनसगोचरम् उमाख्यया महाशक्त्या दीपितं चित्स्वरूपया हंसरूपं परात्मानं सोऽहं भावेन भावये तदेकतानता सिद्धिः समाधि परमो मतः परब्रह्म महालिङ्गम्
प्राणो जीव प्रकीर्तितः तदेकभावमननात् समाधिस्थ प्रकीर्तितः अन्तषट्चक्ररूढानि पङ्कजानि विभावयेत् ब्रह्मादिस्थानभूतानि भ्रूमध्यान्तानि मूलतः भ्रूमध्याधूर्ध्वभागेतु सहस्रदलमम्बुजम् भावये तत्र विमलम् चन्द्रबिम्बं तदन्तरे सूक्ष्मरन्ध्रं विजानीयात् तत्कैलासपदं विदुः तत्र सम्भावयेत् शम्भुं सर्वकारणकारणम् बहिर्वासनया विश्वम् विकल्पार्थं प्रकाशते अन्तर्वासितचित्तानाम् आत्मानन्द प्रकाशते आत्मारणिसमुत्थेन प्रमोदमथनात् सुधीः ज्ञानाग्निना दहेत् सर्वम् पाशजालं जगन्मयम् संसारविषवृक्षस्य पञ्चक्लेशपलाशिनः छेदने कर्ममूलस्य परशु शिवभावना अज्ञानराक्षसोन्मेष कारिणः संवृतात्मनः शिवध्यानं तु संसार तमसश्चण्डभास्करः तदेकतानता सिद्धिः समाधि परमो मतः इति शिवयोग समाधिस्थलम् अथ लिङ्गनिजस्थलम् स्वान्तस्थशिवलिङ्गस्य प्रत्यक्षानुभवस्थितिः यश्चैव परलिङ्गस्य निजमित्युच्यते बुधैः ब्रह्म विष्णुआदयो देवाः सर्वे वेदादयस्तथा लीयन्ते यत्र गम्यन्ते तल्लिङ्गं ब्रह्म केवलम् चिदानन्दमयः साक्षात् शिव एव निरञ्जनः लिङ्गमित्युच्यते नान्यत् यतस्याद्विश्वसम्भवः बहूनात्र किमुक्तेन लिङ्गमित्युच्यते बुधैः शिवाभिधं परं ब्रह्म चिद्रूपं जगदास्पदम् वेदान्तवाक्यजां विद्यां लिङ्गमाहुस्तथा परे तदसज्ञेयरूपत्वात् लिङ्गस्य ब्रह्मरूपिणः अव्यक्तं लिङ्गमित्याहुः जगतां मूलकारणम् लिङ्गे महेश्वरश्चेति मतमेतदसङ्गतम्
न सूर्यो भाति तत्तेन्दुः न विद्युन्न च पावकः न तारका महालिङ्गे द्योतमाने परात्मनि ज्योतिर्मयं परं लिङ्गम् श्रुतिराह शिवात्मकम् तस्य भासा सर्वमिदं प्रतिभाति न संशयः लिङ्गान्नास्ति परं तत्त्वं यदस्माज्जायते जगत् यदेतद्रूपतां दत्ते यदत्र लयमश्नुते तस्मालिङ्गं परं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् निजरूपमिति ध्यानात् तदवस्था प्रजायते इति लिङ्गनिजस्थलम् अथ अङ्गलिङ्गस्थलम् ज्ञानमङ्गमिति प्राहुः ज्ञेयं लिङ्गं सनातनम् विद्यते तद्वयं यस्य सोऽङ्गलिङ्गीति कीर्तितः अङ्गे लिङ्गं समारूढम् लिङ्गे चाङ्गमुपस्थितम् एतदस्ति द्वयं यस्य स भवेदङ्गलिङ्गवान् ज्ञात्वा सततं लिङ्गम् स्वान्तस्थं ज्योतिरात्मकम् पूजयेत् भावयन् नित्यं तं विद्यादङ्गलिङ्गिनम् ज्ञायते लिङ्गमेवैकम् सर्वैः शास्त्रैः सनातनैः ब्रह्मेति विश्वधामेति विमुक्ते पदमित्यपि मुक्तिरूपमिदं लिङ्गम् इति यस्य मनस्थितिः स मुक्तो देहयोगेऽपि स ज्ञानी स महागुरुः अनादिनिधनं लिङ्गम् कारणं जगतामिति तेन जानन्ति ते मूढा मोक्षमार्गबहिष्कृताः यप्राणलिङ्गार्चन भावपूर्वैर्धर्मैरुपेथ शिवभावितात्मा स एव तुर्यः परिकीर्तितोऽसौ संविद्विपाकाच्चरणाभिधानः इति अङ्गलिङ्गस्थलं परिसमाप्तम्। ॐ तत्सदिति श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्य संवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ प्राणलिङ्गिस्थले प्राणलिङ्गिस्थलादि पञ्चविधस्थल प्रसङ्गो नाम 12 परिच्छेदः।
प्राणलिङ्गेन पञ्चविधस्थल प्रसङ्ग प्राणलिङ्गे स्थलम् अगस्त्य उवाच भक्तो माहेश्वरश्चेति प्रसादीति भक्तो माहेश्वरश्चेति प्रसादीति निबोधिता एक एव कथं चैष प्राणलिङ्गीति कथ्यते। श्रीरेणुक उवाच भक्तो माहेश्वरश्चैष प्रसादीति च कीर्तितः कर्म प्राधान्ययोगेन ज्ञानयोगोऽस्य कथ्यते। लिङ्गं चिदात्मकं ब्रह्म तच्चक्ति प्राणरूपिणी तद्रूपलिङ्गविज्ञानी प्राणलिङ्गीति कथ्यते। प्राणलिङ्गी स्थलं चैतत् पञ्चस्थलसमन्वितम् प्राणलिङ्गी स्थलं चादौ प्राणलिङ्गार्चनं ततः शिवयोगसमाधिश्च ततो लिङ्गनिजस्थलम् अङ्गलिङ्गस्थलं चाथ क्रमादेशां विदोच्यते। अथ प्राणलिङ्गी स्थलम् प्राणापानसमाघातात् स्कन्धमध्याद्यदुत्थितम् प्राणलिङ्गं तदाख्यातम् प्राणापाननिरोधिभिः प्राणो यत्र लयं याति भास्करे तु हीनं यथा तत्प्राणलिङ्गमुद्दिष्टम् तद्दारि स्यात् तदाकृतिः। ज्ञानिनां योगयुक्तानाम् अन्तःस्फुरति दीपवत् चिदाकारं परं ब्रह्म लिङ्गमद्दैर्न भाव्यते। अन्तःस्थितं परं लिङ्गम् ज्योतिरूपं शिवात्मकम् विहाय बाह्यलिङ्गस्था विमूढा इति कीर्तिताः। संविल्लिङ्गपरामर्शी बाह्यवस्तु पराग्मुखः य सदा वर्तते योगी प्राणलिङ्गी स उच्यते। मायाविगल्भजं विश्वम् हेयं सञ्चित्य नित्यशया
चिदानन्दमये लिङ्गे विलीनः प्राणलिङ्गवान् सत्ता प्राणमयी शक्ति सद्रूपं प्राणलिङ्गकम् तत्सामरस्य विज्ञानात् प्राणलिङ्गीति कथ्यते इति प्राणलिङ्गी स्थलम् अथ प्राणलिङ्गार्चनस्थलम् अन्तर्गतं चिदाकारम् लिङ्गं शिवमयं परम् पूज्यते भावपुष्पैर्यत् प्राणलिङ्गार्चनं हि तत् अन्तःपवनसंस्पृष्टे सुसूक्ष्माम्बरशोभिते मूर्धन्यचन्द्रविगलत् सुधासे कातिशीतले पद्येन्द्रियनमद्वारे बोधदीपे हृदालये पद्मपीठे समासीनं चिल्लिङ्गं शिवविग्रहम् भावयित्वा सदा कालं पूजयेत् भाववस्तुभिः क्षमाभिषेकसलिलम् विवेको वस्त्रमुच्यते सत्यमाभरणं प्रोक्तम् वैराग्यं पुष्पमालिका गन्धः समाधि सम्पत्ति अक्षता निरहङ्कृति श्रद्धा धूपो महाज्ञानम् जगद्भासि प्रदीपिका भ्रान्तिमूल प्रपञ्चस्य निवेद्यं तन्निवेदनम् मौनं घण्टा परिस्पन्दः ताम्बूलं विषयार्पणम् विषयभ्रान्तिराहित्यम् तत्प्रदक्षिणकल्पना बुद्धेस्तदात्मिका शक्तिः नमस्कार क्रियामतः एवं विद्वैर्भावशुद्धैः उपचारैरदूषितैः प्रत्युन्मुखमना भूत्वा पूजयेलिङ्गमान्तरम् इति प्राणलिङ्गार्चनस्थलम् अथ शिवयोगसमाधिस्थलम् अन्तःक्रियारतश्चास्य प्राणलिङ्गार्चनक्रमैः शिवात्मध्यानसम्पत्तिः समाधिरिति कथ्यते सर्वतत्त्वोपरिगतम् सच्चिदानन्दभासुरम्
स्वप्रकाशं निर्देशम् अवाप्मानसगोचरम् उमाख्यया महाशक्त्या दीपितं चित्स्वरूपया हंसरूपं परात्मानं सोऽहं भावेन भावये तदेकतानता सिद्धिः समाधि परमो मतः परब्रह्म महालिङ्गम् प्राणो जीव प्रकीर्तितः तदेक भावमननात् समाधिस्थ प्रकीर्तितः अन्तःषट्चक्ररूढानि पङ्कजानि विभावये ब्रह्मादिस्थानभूतानि भ्रूमध्यान्तानि मूलतः भ्रूमध्यादूर्ध्वभागे तु सहस्रदलमम्बुजम् भावयेत् तत्र विमलम् चन्द्रबिम्बं तदन्तरे सूक्ष्मरन्ध्रं विजानीयात् तत्कैलासपदं विदुः तत्र सम्भावयेत् शम्भुं सर्वकारणम् बहिर्वासनया विश्वम् विकल्पार्थं प्रकाशते अन्तर्वासितचित्तानाम् आत्मानन्द प्रकाशते आत्मारणि समुत्थेन प्रमोदमथनात् सुधीः ज्ञानाग्निनादयेत् सर्वम् पाशजालं जगन्मयम् संसार विषवृक्षस्य पञ्चक्लेशपलाशिनः छेदने कर्ममूलस्य परशु शिवभावना अज्ञानराक्षसोन्मेष कारिणं संहृतात्मनः शिवध्यानं तु संसार तमसश्चण्डभास्करः तदेकतानता सिद्धिः समाधि परमो मतः इति शिवयोग समाधिस्थलम् अथ लिङ्गनिजस्थलम् स्वान्तस्थ शिवलिङ्गस्य प्रत्यक्षानुभवस्थितिः यस्यैव परलिङ्गस्य निजमित्युच्यते बुधैः ब्रह्म विष्णुआदयो देवाः सर्वे वेदादयस्तथा लीयन्ते यत्
गम्यन्ते तल्लिङ्गं ब्रह्म केवलम् चिदानन्दमय साक्षात् शिव एव निरञ्जनः लिङ्गमित्युच्यते नान्यत् यतस्याद्विश्वसम्भवः बहूनात्र किमुक्तेन लिङ्गमित्युच्यते मुदैः शिवाभिदं परं ब्रह्म चिद्रूपं जगदास्पदम् वेदान्तवाक्यजां विद्यां लिङ्गमाहोस्तथा परे तदसज्ञेयरूपत्वात् लिङ्गश्च ब्रह्मरूपिणः अव्यक्तं लिङ्गमित्याहो जगतां मूलकारणम् लिङ्गी माहेश्वरश्चेति मतमेतदसङ्गतम् न सूर्यो भाति तत्ते तत्रेन्दु न विद्युञ्च पावकः न तारका महालिङ्गे द्योतमाने परात्मनि ज्योतिर्मयं परं लिङ्गम् श्रुतिराह शिवात्मकम् तस्य भासा सर्वमिदं प्रतिभाति न संशयः लिङ्गान्नास्ति परं तत्त्वम् यदस्मात् ज्ञायते जगत् यदेतद्रूपतां दत्ते यदत्र लयमश्नुते तस्माल्लिङ्गं परं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् निजरूपमिति ध्यानात् तदवस्था प्रजायते इति लिङ्गनिजस्थलम् अथ अङ्गलिङ्गस्थलम् ज्ञानमङ्गमिति प्राहुः ज्ञेयं लिङ्गं सनातनम् विद्यते तद्वयं यस्य सोऽङ्गलिङ्गीति कीर्तितः अङ्गे लिङ्गं समारूढम् लिङ्गे चाङ्गमुपस्थितम् एकदस्ति द्वयं यस्य स भैवदङ्गलिङ्गवान् ज्ञात्वाय सततं लिङ्गम् स्वान्तस्थं ज्योतिरात्मकम् पूजयेत् भावयन् नित्यम् तं विद्यादङ्गलिङ्गिनम् ज्ञायते लिङ्गमेवैकम् सर्वैः शास्त्रैः सनातनैः ब्रह्मेति
वदामेति विमुक्ते पदमित्यपि मुक्तिरूपमिदं लिङ्गम् इति यस्य मनस्थितिः स मुक्तो देहयोगेऽपि प्रज्ञानी समागुरुः अनादिनिधनं लिङ्गम् कारणं जगतामिति येन जानन्ति ते मूढा मोक्षमार्ग बहिष्कृताः यः प्राणलिङ्गार्चन भावपूर्वैः धर्मैरुपेत शिवभावितात्मा स एव सूर्यपरिकीर्तितोऽसौ संविद्विपाकाचरणाभिधानः इति अङ्गलिङ्गस्थलं परिसमाप्तम्। श्री ओं तत्सत् इति श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्य संवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ प्राणलिङ्गीस्थले प्राणलिङ्गीस्थलादि पञ्चविधस्थलप्रसङ्गो नाम 12 परिच्छेदः। नमस्ते। ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ನಮಸ್ತೆ. ಸ್ಥಳಂ ಅಗಸ್ತ್ಯ ಉವಾಚ ಭಕ್ತೋ ಮಹೇಶ್ವರಶ್ಚೇತಿ ಪ್ರಸಾದೀತಿ ನಿಬೋಧಿತಃ ಏಕ ಏವ ಅಕಥಂ ಚೈಷಃ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀತಿ ಕಥ್ಯತೆ. ಶ್ರೀರೇಣುಕ ಉವಾಚ ಭಕ್ತೋ ಮಾಹೇಶ್ವರಶ್ಚೈಷ ಪ್ರಸಾದೀತಿ ಚ ಕೀರ್ತಿತಃ ಕರ್ಮ ಪ್ರಾಧಾನ್ಯಯೋಗೇನ ಜ್ಞಾನಯೋಗಸ್ಯ ಕಥ್ಯತೆ. ಲಿಂಗಂ ಚಿದಾತ್ಮಕಂ ಬ್ರಹ್ಮ ತಚ್ಚಕ್ತಿ ಪ್ರಾಣರೂಪಿಣಿ ತದ್ರೂಪಲಿಂಗ ವಿಜ್ಞಾನಿ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀತಿ ಕಥ್ಯತೆ. ಪ್ರಾಣಲಿಂಗೀ ಸ್ಥಳಂ ಚೈತತ್ ಪಂಚಸ್ಥಲಂ ಸಮನ್ವಿತಂ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀ ಸ್ಥಳಂ ಚಾದೌ ಪ್ರಾಣಲಿಂಗಾರ್ಚನಂ ತತಃ ಶಿವಯೋಗ ಸಮಾಧಿಶ್ಚ ತತೋ ಲಿಂಗ ನಿಜಸ್ಥಲಂ ಅಂಗಲಿಂಗಸ್ಥಲಂ ಚಾತ ಕ್ರಮಾತ್ ದೇಶಾಂ ವಿದೋಚ್ಯತೆ. ಅತ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀ ಸ್ಥಳಂ ಪ್ರಾಣಾಪಾನ ಸಮಾಗಾತಾತ್ ಕಂದಮದ್ಯಾದ್ಯುತ್ತಿತಂ ಪ್ರಾಣಲಿಂಗಂ ತದಾ ಖ್ಯಾತಂ ಪ್ರಾಣಪಾನ ನಿರೋಧಿಭಿಃ. ಪ್ರಾಣೋ ಯತ್ರ ಲಯಂ ಯಾತಿ ಭಾಸ್ಕರೇ ತುಹಿನಂ ಯಥಾ ತತ್ ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಸಮುದ್ದಿಷ್ಟಂ ತದ್ಧಾರಿ ಸ್ಯಾತ್ ತದಾಕೃತಿಃ. ಜ್ಞಾನಿನಾಂ ಯೋಗಯುಕ್ತಾನಾಂ ಅಂತಃಸ್ಫುರತಿ ದೀಪವತ್ ಚಿದಾಕಾರಂ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ಲಿಂಗಮಗ್ನೈರ್ನ ಭಾವ್ಯತೆ. ಅಂತಸ್ಥಿತಂ ಪರಂ ಲಿಂಗಂ ಜ್ಯೋತಿರೂಪಂ ಶಿವಾತ್ಮಕಂ ವಿಹಾಯ ಬಾಹ್ಯಲಿಂಗಸ್ಥ ವಿಮೂಢಾ ಇತಿ ಕೀರ್ತಿತಾಃ. ಸವಿಲ್ಲಿಂಗ ಪರಾಮರ್ಶಿಃ ಬಾಹ್ಯವಸ್ತು ಪರಾಗ್ಮುಖಃ ಯಸ್ ಸದಾ ವರ್ತತೆ ಯೋಗಿ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀ ಸ ಉಚ್ಯತೆ.
मायाविकल्पजं विश्वं हेयं सञ्चिन्त्य नित्यशः चिदानन्दमये लिङ्गे विलीनप्राणलिङ्गवान् सत्ता प्राणमयी शक्तिः सद्रूपं प्राणलिङ्गकं तत्सामरस्य विज्ञानात् प्राणलिङ्गीति कथ्यते इति प्राणलिङ्गी स्थलम् अथ प्राणलिङ्गार्चनस्थलम् अन्तर्गतं चिदाकारं लिङ्गं शिवमयं परं पूज्यते भावपुष्पैर्यत् प्राणलिङ्गार्चनं हि तत् अन्तः पवनसंस्पृष्टेः सुसूक्ष्माम्बरशोभिते मूर्धन्यचन्द्रविगलत् सुदासे कातिशीतले बद्धेन्द्रियनवद्वारे बोधदीपे हृदालये पद्मपीठे समासीनं चिल्लिङ्गं शिवविग्रहं भावयित्वा सदा कालं पूजयेद्भाववस्तुभिः क्षमाभिषेकसलिलं विवेको वस्त्रमुच्यते सत्यमाभरणं प्रोक्तं वैराग्यं पुष्पमालिका गन्धसमाधिसम्पत्तिः अक्षतानिरहङ्कृतिः श्रद्धाधूपो महाज्ञानं जगद्भासी प्रदीपिका भ्रान्तिमूलप्रपञ्चस्य निवेद्यं तन्निवेदनं मौनं घण्टापरिस्पन्दः ताम्बूलं विषयार्पणम् विषयभ्रान्तिराहित्यं दक्षिणकल्पना बुद्धेस्तदात्मिका शक्तिः नमस्कारक्रियामता एवं विदैर्भावशुद्धैः उपचारैरदूषितैः प्रत्यन्मुखमना भूत्वा पूजये लिङ्गमान्तरम् इति प्राणलिङ्गार्चनास्थलम् अथ शिवयोगसमाधिस्थलम् अन्तःक्रिया तस्यास्य प्राणलिङ्गार्चनक्रमैः शिवात्मध्यानसम्पत्तिः समाधिरिति कथ्यते सर्वतत्त्वोपरि गतं सच्चिदानन्दभासुरं स्वप्रकाशमनिर्देश्यम् अवाग्मनसगोचरम् उमाख्याय महाशक्त्या दीपितं चित्स्वरूपया हंसरूपं परात्मानं सोऽहं भावेन भावयेत् तदेकतानता सिद्धिः समाधिपरमो मतः परब्रह्म महालिङ्गं प्राणो जीवः प्रकीर्तितः तदेकभावमननात् समाधिस्थ प्रकीर्तितः अन्तःषट्चक्ररूढानि पङ्कजानि विभावयेत् ब्रह्मादिस्थानभूतानि भ्रूमध्यान्तानि मूलतः भ्रूमध्यादूर्ध्वभागे तु सहस्रदलमम्बुजं भावयेत् तत्र विमलं चन्द्रबिम्बत्तदन्तरे सूक्ष्मरन्ध्रविजानीयात् तत्कैलासपदं विदुः तत्रस्थं भावयेत् शम्भुं सर्वकारणकारणम् बहिर्वासना विश्वं विकल्पार्थं प्रकाशते अन्तर्वासितचित्तानाम् आत्मानन्द प्रकाशते आत्मारणी समुत्तेन
प्रमोदमथनात् सुधीः ज्ञानाग्निनादहेत् सर्वं पाशजालं जगन्मयम् संसारविषवृक्षस्य पञ्चक्लेशफलानि पलाशिनः छेदने कर्ममूलस्य परशु शिवा भावना अज्ञानराक्षसोन्मेष कारिणः संवृतात्मनः शिवध्यानं तु संसार तमसच्चण्डभास्करः तदेकतानता सिद्धिः समाधिः परमो मतः इति शिवयोगसमाधिस्थलम् अत लिङ्गनिजस्थलं स्वान्तस्थशिवलिङ्गस्य प्रत्यक्षानुभवस्थितिः यस्यैव परलिङ्गस्य निजमित्युच्यते बुधैः ब्रह्मा विश्वादयो देवाः सर्वे वेदादयस्तथा लीयन्ते यत्र गम्यन्ते तल्लिङ्गं ब्रह्म केवलम् चिदानन्दमयं साक्षात् शिव एव निरञ्जनः लिङ्गमित्युच्यते नान्यात् यतस्याद्विश्वसम्भवः बहुनात्र किमुक्तेन लिङ्गमित्युच्यते बुधैः शिवाभिदं परं ब्रह्म चिद्रूपं जगदास्पदम् वेदान्तवाक्यजां विद्यां लिङ्गमास्तथा परे लिङ्गमाहुस्तथा परे तदसज्ञेयरूपत्वात् लिङ्गस्य लिङ्गस्य ब्रह्मरूपिणिः अव्यक्तं लिङ्गमित्याहुः जगतां मूलकारणम् लिङ्गी महेश्वरश्चेति मतमेतदसङ्गतम् न सूर्यो भाति तत्रेन्दुः न विद्युन्न च पावकः न तारका महालिङ्गे द्योतमाने परात्मनि ज्योतिर्मयं परं लिङ्गं श्रुतिराह शिवात्मकं तस्य भासा सर्वमिदं प्रतिभाति न संशयः लिङ्गान्यास्ति परं तत्त्वं यदस्मात् जायते जगत् यदेतद्रूपतां धत्ते यदत्र लयमश्नुते तस्मालिङ्गं परं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणं निजरूपमिति ध्यानात् तदवस्था प्रजायते इति लिङ्गनिजस्थलम् अत अङ्गलिङ्गस्थलम् ज्ञानमङ्गमिति प्राहुः ज्ञेयं लिङ्गं सनातनं विद्यते तद्वयं यस्य सोऽङ्गलिङ्गीति कीर्तितः अङ्गे लिङ्गं समारूढं लिङ्गे चाङ्गमुपस्थितम् एतदस्ति द्वयं यस्य सभेद अङ्गलिङ्गवान् ज्ञात्वा यः सततं लिङ्गं स्वान्तास्तं ज्योतिरात्मकं पूजयेद्भावय नित्यं तं विद्यादङ्गलिङ्गिनं ज्ञायते लिङ्गमेवैकं सर्वैः शास्त्रैः सनातनैः ब्रह्मेति विश्वधामेति विमुक्ते पदमित्यपि मुक्तिरूपम् इदं लिङ्गं
इति यस्य मनस्थितिः समुक्तो देहयोगेऽपि स ज्ञानी स महागुरुः। अनादिनिधनं लिङ्गं कारणं जगतामिति ये न जानन्ति ते मूढा मोक्षमार्गबहिष्कृताः। यः प्राणलिङ्गार्चनाभाव पूर्वैर्धर्मैरुपेतः शिवभावितात्मा स एव स्तूर्यः। परिकीर्तितोऽसौ संविद्विपाकचरणाभिधानः इति अङ्गलिङ्गस्थलं परिसमाप्ति। ॐ तत्सत् इति श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ प्राणलिङ्गीस्थले प्राणलिङ्गीस्थलादिपञ्चविधस्थलप्रसङ्गो नाम 12 परिच्छेदः। ವಂದನೆಗಳು. ಓಂ 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 ಗಣೇಶ ಶಾರದಾ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. 12 ಪರಿಚ್ಛೇದಃ ಪ್ರಾಣಲಿಂಗಿನ ಪಂಚವಿಧ ಸ್ಥಲ ಪ್ರಸಂಗಃ. ಪ್ರಾಣಲಿಂಗಿ ಸ್ಥಲಂ ಅಗಸ್ತ್ಯ ಉವಾಚ ಭಕ್ತೋ ಮಾಹೇಶ್ವರಶ್ಚೇತಿ ಪ್ರಸಾದೀತಿ ನಿಬೋಧಿತಃ ಏಕ ಏವ ಕಥಂ ಚೈಷಃ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀತಿ ಕಥ್ಯತೆ. ಶ್ರೀರೇಣುಕ ಉವಾಚ ಭಕ್ತೋ ಮಾಹೇಶ್ವರಶ್ಚೈಷ ಪ್ರಸಾದೀತಿ ಚ ಕೀರ್ತಿತಃ ಕರ್ಮ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಯೋಗೇನ ಜ್ಞಾನ ಯೋಗೋಸ್ಯ ಕಥ್ಯತೆ. ಲಿಂಗಂ ಚಿದಾತ್ಮಕಂ ಬ್ರಹ್ಮ ತಚ್ಛಕ್ತಿ ಪ್ರಾಣರೂಪಿಣಿ ತದ್ರೂಪಲಿಂಗ ವಿಜ್ಞಾನಿ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀತಿ ಕಥ್ಯತೆ. ಪ್ರಾಣಲಿಂಗಿ ಸ್ಥಲಂ ಚೈತತ್ ಪಂಚಸ್ಥಲ ಸಮನ್ವಿತಂ ಪ್ರಾಣಲಿಂಗಿ ಸ್ಥಲಂ ಚಾದೌ ಪ್ರಾಣಲಿಂಗಾರ್ಚನಂ ತತಃ. ಶಿವಯೋಗ ಸಮಾಧಿಶ್ಚ ತತೋ ಲಿಂಗ ನಿಜ ಸ್ಥಲಂ ಅಂಗಲಿಂಗ ಸ್ಥಲಂ ಚಾತ ಕ್ರಮಾದೇಶಾಂ ವಿದೋಚ್ಯತೆ. ಅಥ ಪ್ರಾಣಲಿಂಗಿ ಸ್ಥಲಂ ಪ್ರಾಣಾಪಾನ ಸಮಾಘಾತಾತ್ ಕಂದ ಮಧ್ಯಾಧ್ಯ ದುಸ್ಥಿತಂ ಪ್ರಾಣಲಿಂಗಂ ತದಾಖ್ಯಾತಂ ಪ್ರಾಣಾಪಾನ ನಿರೋಧಿಭಿಃ. ಪ್ರಾಣೋ ಯತ್ರ ಲಯಂ ಯಾತಿ ಭಾಸ್ಕರೇ ತು ಹಿ ನಮ್ಯತಾ ತತ್ ಪ್ರಾಣಲಿಂಗಂ ಮದ್ದಿಷ್ಟಂ ತದ್ಧಾರಿ ಸ್ಯಾತ್ ತದಾಕೃತಿಃ. ಜ್ಞಾನಿನಾಂ ಯೋಗಯುಕ್ತಾನಾಂ ಅಂತಃ ಸ್ಫುರತಿ ದೀಪವತ್ ಚಿದಾಕಾರಂ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ಲಿಂಗಂ ಮರ್ಜೈರ್ನ ಭಾವ್ಯತೆ. ಅಂತಸ್ಥಿತಂ ಪರಂ ಲಿಂಗಂ ಜ್ಯೋತಿರೂಪಂ ಶಿವಾತ್ಮಕಂ ವಿಹಾಯ ಬಾಹ್ಯಲಿಂಗಸ್ಥಾ ವಿಮೂಢಾ ಇತಿ ಕೀರ್ತಿತಾಃ. ಸಂವಿಲ್ಲಿಂಗ ಪರಾಮರ್ಶಿ ಬಾಹ್ಯವಸ್ತು ಪರಾಮುಖಃ ಯಃ ಸದಾ ವರ್ತತೆ ಯೋಗಿ ಪ್ರಾಣಲಿಂಗೀ ಸ ಉಚ್ಯತೆ.
माया विकल्पजं विश्वं हेयं संचित्य नित्यशः चिदानन्दमये लिंगे विलीन प्राणलिंगवान् सत्ता प्राणमयी शक्तिः सद्रूपं प्राणलिंगकम् तत्सामरस्य विज्ञानात् प्राणलिंगीति कथ्यते इति प्राणलिंगे स्थलम् अत प्राणलिंगार्चन स्थलम् अंतर्गतं चिदाकारं लिंगं शिवमयं परं पूज्यते भावपुष्पैर्यत् प्राणलिंगार्चनं हि तत् अंतःपुर पवन संस्पृष्टे सुसूक्ष्मांबर शोभिते मूर्धन्य चंद्र विगलत् सुधासे कातिशीतले बद्धेन्द्रिय नवद्वारे बोधदीपे हृदालये पद्मपीठे समासीनं चिल्लिंगं शिवविग्रहं भावयित्वा सदा कालं पूजयेत् भाववस्तुभिः क्षमाभिषेकसलिलं विवेको वस्त्रमुच्यते सत्यमाभरणं प्रोक्तं वैराग्यं पुष्पमालिका गन्धसमाधि संपत्तिः अक्षता निरहंकृतिः श्रद्धा धूपो महाज्ञानं जगद्भासि प्रदीपिका भ्रांति मूल प्रपंचस्य निवेद्यं तन्निवेदनं मौनं घंटा परिस्पन्दः तांबूलं विषयार्पणं विषय भ्रांतिराहित्यं तत्प्रदक्षिण कल्पना बुद्धे सदात्मिका शक्तिः नमस्कार क्रियामताम् एवं विधैर्भावशुद्धैः उपचारैर्भूषितैः प्रत्यन्मुखमना भूत्वा पूजये लिंगमान्तरम् इति प्राणलिंगार्चन स्थलम् अथ शिवयोगी समाधि स्थलम् अंतःक्रियारतस्यास्य प्राणलिंगार्चनक्रमैः शिवात्मध्यान संपत्तिः समाधिरिति कथ्यते सर्वतत्त्वोपरिगतं सच्चिदानन्दभासुरं स्वप्रकाशमनिर्देश्यम् आवाङ्मनसगोचरम् उमाख्याया महाशक्या दीपितं चित्स्वरूपया हंसरूपं परात्मानं सोऽहं भावेन भावयेत् तदेकतानता सिद्धिः समाधि परमो मतः परब्रह्म महालिंगं प्राणो जीव प्रकीर्तितः तदेक भावमननात् समाधिस्थ प्रकीर्तितः अंतःषट्चक्ररूढानि पंकजानि विभावयेत् ब्रह्मादिस्थानभूतानि भ्रूमध्यान्तानि मूलतः भ्रूमध्यादूर्ध्वभागे तु सहस्रदलमम्बुजम् भावये तत्र विमलं चन्द्रबिम्बं तदन्तरे सूक्ष्मरन्ध्रं विजानीयात् तत्कैलासपदं विदुः तत्रस्थं भावये चम्बुं सर्वकारणकारणम् बहिर्वासनया विश्वं विकल्पार्थं प्रकाशते अंतर्वासित चित्तानाम् आत्मनंद प्रकाशते
आत्मारणि समुत्थेन प्रमोदमथनात् सुधिः ज्ञानाग्निना दहेत् सर्वं पाशजालं जगन्मयम् संसारविषवृक्षस्य पञ्चक्लेशपलाशिनः छेदने कर्ममूलस्य परशु शिवभावना अज्ञानराक्षसोन्मेष कारिणः संहृतात्मनः शिवध्यानं तु संसार तमश्चण्डभास्करः तदेकतानता सिद्धि समाधि परमो मतः इति शिवयोग समाधिस्थलम् अथ निज लिंग निज स्थलम् स्वान्तस्थ शिवलिंगस्य प्रत्यक्षानुभव स्थितिः यस्यैव परलिंगस्य निदमित्युच्यते बुधैः ब्रह्म विष्णुद्वयो देवा सर्वे वेदादयस्तथा लीयन्ते यत्र गम्यन्ते तल्लिंगं ब्रह्म केवलम् चिदानन्दमय साक्षात् शिव एव निरञ्जनः लिंगमित्युच्यते नान्यत् यतः साद्विश्वसम्भवः बहुनात्र किमुक्तेन लिंगमित्युच्यते बुधैः शिवाभिधं परं ब्रह्म चिद्रूपं जगदास्पदम् वेदान्तवाक्यजां विद्यां लिंगमाहुस्तथा परे तदस्तज्ञये रूपत्वात् लिंगस्य ब्रह्मरूपिणः अव्यक्तं लिंगमित्याहुः जगतां मूलकारणं लिंगी माहेश्वरश्चेति मतमेतद्सङ्गतम् न सूर्यो भाति तत्तेन्द्रुः न विद्युन्न च पावकः न तारका महालिंगे द्योतमाने परात्मनि ज्योतिर्मयं परं लिंगं श्रुतिराह शिवात्मकं तस्य भासा सर्वमिदं प्रतिभाति न संशयः लिंगं नास्ति परं तत्त्वं यदस्माज्जायते जगत् यदेतद्रूपतां दत्ते यदत्र लयमश्नुते तस्मालिंगं परं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् निजरूपमिति ध्यानात् तदवस्था प्रजायते इति लिंग निजस्थलम् अथ अंगलिंगस्थलम् ज्ञानमंगमिति प्राहुः ज्ञेयं लिंग सनातनम् विद्यते तद्वयं यस्य सोऽङ्गलिङ्गीति कीर्तितः अंगे लिंगं समारूढं लिंगे चाङ्गमुपस्थितम् एतद्वस्तिद्वयं यस्य स भवेदङ्गलिङ्गवान् ज्ञात्वा य सततं लिंगं स्वान्तस्थं ज्योतिरात्मकं पूजयेत् भावये नित्यं तं विद्यादङ्गलिङ्गिनम् ज्ञायते लिङ्गवैक्यं सर्वे शास्त्रे सनातनैः ब्रह्मेति विश्वधामेति विमुक्ते पदमित्यपि मुक्तिरूपमिदं लिंगम् इति यस्य मनस्थितिः स मुक्तो देहयोगेऽपि स ज्ञानी स महागुरुः अनाधिनिधनं लिंगं कारणं जगतामिति
ये न जानन्ति ते मूढा मोक्षमार्गा बहिष्कृताः या प्राणलिंगार्चन भावपूर्वैर्धर्मरूपेत शिवभावितात्मा स एव तुर्य परिकीर्तितोऽसौ संविद्विपाकाचरणाभिधानः इति अंगलिंगस्थलं परिसमाप्तम्। ओम तत्सत्तिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्म निर्णये शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धांत शिखामणौ प्राणलिंगी स्थलादि पंचविध स्थल प्रसंगो नाम 12 परिच्छेदः। ओम शिवार्पणमस्तु। थैंक यू हाँ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಕ್ಷಮಾಪಣಸ್ತೋ ತಡ್ರಿ ನಾನೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ಈಗ ಅದು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಕೊನೆಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಾಯ್ತು. ಹಾ ಓಕೆ. ಕ್ಷಮಾಪಣ ಸ್ತೋತ್ರಂ ಯದಕ್ಷರ ಪದ ಭ್ರಷ್ಟಂ ಮಾತ್ರಾಹೀನಂ ಚ ಯದ್ಭವೇತ್ ತತ್ಸರ್ವಂ ಕ್ಷಮ್ಯತಾಂ ದೇವ ಶ್ರೀ ರೇಣುಕ ಗಣೇಶ್ವರ. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಸ್ವಸ್ತಿರ್ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಾಂತಿರ್ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಿವಂ ಭವತು. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿಃ. ಓಂ ಸಹನಾ ಭವತು. ಓಂ ಸಹನೌ ಭುನಕ್ತು. ಸಹ ವೀರ್ಯಂ ಕರವಾವಹೈ. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. सर्वे जना सुखिनो भवन्तु. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. ओम ಶ್ರೀ ಜಗದ್ಗುರುವೇ ನಮಃ. ಶಿವಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಇದು ರೇಣುಕಾ ಗೀತೆ ಹೇಳ್ತೀರಾ ಉಮಾದೇವಿ ಅವರೇ? ರೆಡಿ ಇದ್ದೀರಾ? ಓಕೆ. ರೇಣುಕ ಗೀತೆಯನ್ನು ಇನ್ನೂ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇದೆ, ಆದ್ರೂ ಹೇಳ್ತೀನಿ. ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಮಾತಃ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ. ರೇಣುಕ ಹೃದಯ ವಿಹಾರಿಣಿ ರೇಣುಕ ಹೃದಯ ವಿಹಾರಿಣಿ. ಜಯ ಜಯ ಶಿವ ಗೀತೆ. ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ. ओम जय रेणुक गीते मातः जय रेणुक गीते. रेणुक हृदय विहारिणि रेणुक हृदय विहारिणि. जय जय शिव गीते. ओम जय रेणुक गीते. श्री सिद्धांत शिखामणि संज्ञे सुख्याते संज्ञे सुख्याते. कलसी संभव मुनिवर कलसी संभव मुनिवर सुकृतैरवतीर्णे. ओम जय रेणुक गीते. एकोत्तर शत संख्य स्थलमणिमय दीपे स्थलमणिमय दीपे. शिवयोगी शिवाचार्य
ಶಿವಯೋಗಿ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವರ್ಣಾಕ್ಷರ ರಚಿತೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಅಷ್ಟಾವರಣ ವಿಧಾಯಿನಿ ಷಟ್ಸ್ಥಲ ಸೋಪಾನೆ ಷಟ್ಸ್ಥಲ ಸೋಪಾನೆ ಪಂಚಾಚಾರ ವಿಮರ್ಶಿನಿ ಪಂಚಾಚಾರ ವಿಮರ್ಶಿನಿ ತತ್ವತ್ರಯ ಗೀತೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಗುರುಚರಲಿಂಗ ಸಪರ್ಯ ದೀಕ್ಷಾ ವಿಖ್ಯಾತೆ ದೀಕ್ಷಾ ವಿಖ್ಯಾತೆ ಶತ ಶತ ಭಕ್ತ ಸುಗೀತೆ ಶತ ಶತ ಭಕ್ತ ಸುಗೀತೆ ವಿದ್ಯೆ ಬ್ರಹ್ಮ ಪರೇ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಶರಣಾಗತ ಕರುಣಾರಸ ಘಟ ಶೋಭಿತ ಹಸ್ತೆ ಘಟ ಶೋಭಿತ ಹಸ್ತೆ ನಿಶ್ಚಲ ಭಕ್ತಿ ವಿಧಾಯಿನಿ ನಿಶ್ಚಲ ಭಕ್ತಿ ವಿಧಾಯಿನಿ ಮಲಹಾರಿಣಿ ಗಂಗೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಶ್ರೀ ಶಿವಯೋಗಿ ಸುವಿದ್ಯೆ ಶೈವಾಗಮ ವಿದ್ಯೆ ಶೈವಾಗಮ ವಿದ್ಯೆ ಷಡಧಿಕ ತ್ರಿಂಶದ್ಬುದ್ಬುಧ ಷಡಧಿಕ ತ್ರಿಂಶದ್ಬುದ್ಬುಧ ಶಿವಸಾಗರ ರಮ್ಯೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯ ಜಗದ್ಗುರು ಸಿಂಹಾಸನಪತಿನಾ ಸಿಂಹಾಸನಪತಿನಾ ಪ್ರವಚನಮಾಲಾ ಗ್ರಥಿತ ಪ್ರವಚನಮಾಲಾ ಗ್ರಥಿತ ಭೂಮಂಡಲಧಾರ್ಯ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಜ್ಞಾನಾಮೃತ ಪರಿತೃಪ್ತೈ ಕೋಟಿ ಜನೈರ್ವಂದ್ಯೈ ಕೋಟಿ ಜನೈರ್ವಂದ್ಯೈ ಸಾತ್ವಂ ಭಗವತಿ ಮಾತಃ ಸಾತ್ವಂ ಭಗವತಿ ಮಾತಃ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಮಾತಃ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ರೇಣುಕ ಹೃದಯ ವಿಹಾರಿಣಿ ರೇಣುಕ ಹೃದಯ ವಿಹಾರಿಣಿ ಜಯ ಜಯ ಶಿವ ಗೀತೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಮಾತಃ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ರೇಣುಕ ಹೃದಯ ವಿಹಾರಿಣಿ ರೇಣುಕ ಹೃದಯ ವಿಹಾರಿಣಿ ಜಯ ಜಯ ಶಿವ ಗೀತೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಓಂ ಜಯ ರೇಣುಕ ಗೀತೆ ಸೂಪರ್ ಸೂಪರ್. ಏನು ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಗುರು ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ತಿಂಗಳ ಆನಂದ ಗುರು ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ತಿಂಗಳ ಆನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಜಂಗಮಾರ್ಚನೆಯಿಂದ ಒಂದು ವರುಷದ ಆನಂದ ಜಂಗಮಾರ್ಚನೆಯಿಂದ ಒಂದು ವರುಷದ ಆನಂದ ಚರಣರ ಅನುಭಾವದಿಂದ ಚರಣರ ಅನುಭಾವದಿಂದ ನಿತ್ಯ ನಿತ್ಯಾನಂದ ನಿತ್ಯ ನಿತ್ಯಾನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ
ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಭಕ್ತರ ಪ್ರಿಯ ಮುರುಘರಾಜೇಂದ್ರ ಪ್ರಭುವೇ ಭಕ್ತರ ಪ್ರಿಯ ಮುರುಘರಾಜೇಂದ್ರ ಪ್ರಭುವೇ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಿಂದ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಿಂದ ಜೀವನವೇ ಆನಂದ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಿಂದ ಜೀವನವೇ ಆನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಗುರು ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ತಿಂಗಳ ಆನಂದ ಗುರು ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ತಿಂಗಳ ಆನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯಿಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ ಒಂದು ದಿನದ ಆನಂದ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸೂಪರ್. ಕಳಿಸ್ಕೊಡ್ರಿ ಅದನ್ನ. ಏನನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿ ಎಲ್ಲವೂ ನಿನದಿರಲು ಶ್ರೀ ರೇಣುಕಾರ್ಯ ನಿನಗಾಗಿ ನಾನು ಏನನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿ ಎಲ್ಲವೂ ನಿನದಿರಲು ಶ್ರೀ ರೇಣುಕಾರ್ಯ ಮನದಾಳದಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಸಲ್ಲಿಸುವೆ ಮನದಾಳದಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಸಲ್ಲಿಸುವೆ ಅವಧರಿಸುವ ಗುರುವೇ ಕಾರ್ಯ ನಿನಗಾಗಿ ನಾನು ಏನನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿ ಎಲ್ಲವೂ ನಿನದಿರಲು ಶ್ರೀ ರೇಣುಕಾರ್ಯ ಮೌನ ಮಾತಿನ ಮುಡುಪು ನಿನಗಾಗಿ ಇಟ್ಟಿರುವೆ ಮೌನ ಮಾತಿನ ಮುಡುಪು ನಿನಗಾಗಿ ಇಟ್ಟಿರುವೆ ಕಂಠನಾದ ಮಾತಲ್ಲಿ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾರ್ಯ ನಿನಗಾಗಿ ನಾನು ಏನನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿ ಎಲ್ಲವೂ ನಿನದಿರಲು ಶ್ರೀ ರೇಣುಕಾರ್ಯ ಸತ್ಯ ಮಾತನು ಹೊಸೆದು ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಿರುವೆ ಸತ್ಯ ಮಾತನು ಹೊಸೆದು ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಿರುವೆ ಮಂತ್ರವಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸೋ ಎನ್ನ ಜಗದ್ಗುರುವೇ ನಿನಗಾಗಿ ನಾನು ಏನನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿ ಎಲ್ಲವೂ ನಿನದಿರಲು ಶ್ರೀ ರೇಣುಕಾರ್ಯ ಎಲ್ಲವೂ